प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरवणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्य तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित तरी तुझा मुद्रांकित मसी पत्रते के असी पत्रते केवडे राहू चालवी आपुल्या पाडे राहू चालवी आपल्या पाडे तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित तुझा मुद्रांकित पर देवी वरुदा पद्मा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा सांभाळावे आपुल्या पिता तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बरी तुझा मुद्रांकित कलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। अध्याय 4 श्लोक नंबर 18 त्यावरती ओव्यांचं वाचन झालेलं आहे। तर बघा आपण 96व्या ओवीपर्यंत विश्लेषण बघितलं होतं। 17व्या श्लोकातील शेवटच्या ओवीमध्ये भगवान म्हणाले अर्जुनाला, अर्जुना यरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन। कर्माधीन असणाऱ्या विश्वाची व्याप्ती गहन आहे, परी ते असो ऐके चिन्ह। पण जाऊ दे म्हणले ते, कारण लोकांवर जास्त बोलत नाहीत भगवान। ऐके चिन्ह प्राप्ताचे गा, जो प्राप्त आहे, जो निष्कर्म अवस्थेला पोहोचलेला आहे, अशा प्रकारचा जो भक्त आहे त्याची चिन्ह भगवान या ठिकाणी सांगतायत। आता बघा 96व्या ओवीपासून, अथवा नावे हाण जो रिगे 96 तो थडीचे रुख जाता देखे वेगे। नावेमध्ये बसलेला व्यक्ती समुद्रातून जातोय, तो जात असताना काठावरती असणारी वृक्ष तोची साचो करे जो आहे तव रुख म्हणे। रुख म्हणजे वृक्ष। त्याला नावेमध्ये जात असताना वृक्ष फिरलेले दिसायला लागले। आपण एसटीत बसल्यानंतर आपल्याला बाजूचे झाड पळायले वाटतं की नाही? पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, चैतन्य। तशा प्रकारे हा बघा माऊलींची उदाहरणं देण्याची जी काही कलाटणी आहे,
जी काही पद्धत आहे ती अगदी लहान लेकराला कळेल अशी आहे. हे आपल्या मराठीत गाणंच म्हटलं जातं ना, मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया. तर माऊली सांगतायत, काय सांगतायत, अथवा नावे हाण जो रिगे, नावेत बसणाराला बाजूच्या कडवरची झाडं फिरलेली वाटतात, पण तो स्वतः फिरतोय. तसं निष्कर्म अवस्थेतल्या व्यक्तींना जग पळताना दिसतं, पण तो कुठल्याही परिश्रमाशिवाय स्वतः सुद्धा पळतोय. नावेत बसणाऱ्या व्यक्तीला दम येतो का? बसमध्ये बसलेल्या व्यक्तीला दम येतो का? पण पळतो कोण? तोच पळतो. फक्त तो कशाच्या सामर्थ्यानं पळतोय? बसच्या सामर्थ्यानं पळतो. कारण तो जर पळत नसला तर विज्ञानात सांगितलं जातं, ब्रेक लावल्यानंतर तो पुढे आपटला नसता. जर स्थिर असता तर तो अस्थिर आहे, परंतु तो त्या ठिकाणी त्या चंचलत्वाचा प्रभाव कुठलाही त्याच्यावरती नाहीये. पळतोय म्हणून त्याला धाक येत नाही. असा प्राप्त पुरुष अहोरात्र कर्म करताना दिसतो, परंतु कर्माचा त्रास त्याला होत नाही. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानूनी वायान. कर्मात तर सर्वच आहे, पण ती कर्म पुढे हे त्याला कळतं. मग आपण या जो जाणे तो नैष्कर्म ऐसा. ही कर्म वेगळे आहेत आणि मी वेगळा आहे, हे जो जाणतो तो निष्कर्म पदाला गेला. नाहीतर काही लोकांचं खूप अवघड असत. आपण म्हणजे ते कर्म अशा प्रकारची आकृतीच बनवलेली असते. किराणा दुकानवाल्याला समोरून येऊ द्या महाराज, स्वतःच्या लेकराला चॉकलेटचे पैसे मागतात. कधी कधी त्या कर्मात तेवढं चिटकलेला असतो माणूस, तेवढं चिटकू नये असं म्हणायचंय. आणि उदो अस्तुचेनी प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे. उदय अस्त. काही लोक आपल्याला म्हणतात, आपल्या लोकांना नाही, तुम्ही म्हणता की सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो. सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो हा आपल्या इकडचा शब्दार्थ आहे, आपल्या संस्कृतीने दिलेला. तो लक्षार्थ नाहीये. कारण तो जर लक्षार्थ असता तर माऊली या ठिकाणी काय म्हणले असते, उदो अस्तुचेनी प्रमाणे, ज्याला आपण सूर्य आणि उगवणं आणि मावळणं म्हणतो. जैसे न चालता सूर्याचे चालणे. सूर्य चालतोय का पृथ्वी चालते? आपण म्हणतो सूर्य उगवला आणि सूर्य मावळला. सूर्य मावळतो का? सूर्य मावळत असतो का? जो 24 घंटे प्रकाश देतो त्याला सूर्य म्हणावं. 12 तास अंधारात जातो त्याला सूर्य नसतं म्हणता येत. आपण प्रकाशाच्या बाजूला जात असतो आणि सूर्याला मावळला म्हणत असतो. तसं सदोदित सूर्य असतो. जैसे न चालता सूर्याचे चालणे. जसं तो न चालून सुद्धा आपण त्याला चालला म्हणतो, तशा प्रकारचं निष्कर्म व्यक्ती कर्म न करता किंवा करता तो कर्मापासून वेगळा असतो. सूर्य करत नाही बरोबर आहे, पण त्यामुळे दिवस होतो की नाही? आता सर आहेत तिकडे अमेरिकेत, काय चालू आहे? रात्र चालू आहे, बरोबर बरोबर. इकडे काय चालू आहे? दिवस चालू आहे. सूर्य बदललाय का? सूर्य तोच आहे, फक्त त्यापासून बाजूला गेल्यामुळं अंधार आहे, त्याच्या सानिध्यात आल्यामुळं प्रकाश आहे. तशा पद्धतीत निष्कर्म व्यक्तीचं असतं. अशा प्रकारे म्हणतायत, जो मनुष्यासारखा तरी आवडे. तो मनुष्यासारखा दिसतोय, परी मनुष्यत्व तया न घडे. ते जळा माझी न बुडे भानुबिंब. तो माणसासारखा दिसतो, पण त्याला माणूस म्हणणं योग्य नसतं महाराज. तर माऊली माणसासारखे दिसत होते, भगवान रामचंद्र प्रभू माणसासारखे दिसत होते, कृष्ण माणसासारखे दिसत होते. माणूस होते का?
परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळा माझी न भिडे बुडे भानुबिंब. एकाला दुपारी ऊन लागलं म्हणून खूप राग आला आणि त्यानं म्हणलं आता सूर्याचं जो प्रकाश आहे तो मी पाण्यामध्ये बुडवणार आहे. बुडतं का? पाण्यामध्ये सूर्यकिरण जातं की नाही? हो जातं. पण पाण्यात गेल्यामुळे त्याला गोची बसणार आहे का? नाही. तसा व्यक्ती, निष्कर्म व्यक्ती जीवनात येतो, जीवन जगतो, पण जीवनाच्या सुखदुःखाचा स्पर्श त्याला होत नाही. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात, न अडकता तो सगळंच करतो. ऐकची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व झाला अंगेच. म्हणून कुठंच न जाता ठाईच बैसोनी आवडी अनंत आळवावा. अनंत आळवणं म्हणजे काय? अनंतासारखं होणं महाराज. ज्याचं हृदय विशाल आहे तोच व्यासपीठावरून वसुधैव कुटुंबकम म्हणू शकतो. नातं नाही तर गैरादी नेते होतात आणि 2 लेकरासाठी राज्य लुटतात. वसुधैव कुटुंबकम ही ज्याची व्याख्या आहे तो पोहोचलाय. पृथ्वीला जो कुटुंब मानतो, माणसांना नाही, काळजी जनावरांचीही करतो, अशा प्रकारे जो आहे त्याला प्राप्त म्हणतात असं भगवान म्हणतायत. त्यानंतरचा श्लोक महाराज आले नाहीत का? नाही. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जितः ज्ञानाग्निदग्ध कर्माणां तमाहुः पंडितं बुधा. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही. परी फलापेक्षा कही संचरेना, परी फलापेक्षा कही संचरेना. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन. येणे संकल्पे हि जयाचे मन विटाळेना. येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेना. ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळिले कर्मे अशेखे. ज्ञानाग्नीचे मुखे जाळिले कर्म अशेखे. परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. दया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही. ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माचा खेद नाही म्हणजे काय? परी फलापेक्षा काही संचरेना, जो कामाचा आळसच करत नाही, काही कर्माचा तरी खेदू नाही. होय, कारण 6 वाजता जागच येत नाही असा प्रकार होत नाही महाराज. कर्माचा खेद नाहीये. परी फलापेक्षा काही संचरेना, एवढा जागृत राहून कर्म करतोय की तो कारणच सांगत नाही, काम सांगितलं नाही, परंतु तरी सुद्धा फळाची अपेक्षा ठेवत नाही. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धीने, किंवा मी हे कर्म करीनच असा संकल्पही करत नाही. काही लोक प्रतिज्ञा करतात मी करीलच. प्रतिज्ञा समर्थानं करावी, माणसांनी प्रयत्न करावेत. कारण जर प्रतिज्ञा केली तर फळाला नेण्यासाठी आपण जगाचे मालक नाहीयेत. त्यामुळं दुःख होत असतं परिणामाला नाही पोहोचली तर. अथवा आदरिले सिद्धी नेईल,
त्यामुळे सुरुवात केलेलं मी सिद्धीलाच नेईल याचा पण त्रास त्यांना होत नाहीये. येणे संकल्पेही दयाचे मन विटाळेना, अशा प्रकारच्या संकल्पानं ज्याच्या मनाला विटाळ सुद्धा होत नाही. बरोबर. ज्ञानाग्नी चेणी मुखे जेणे जाळीले कर्म अशेखे. ज्यानं ज्ञान अग्नीच्या मुखावरती कर्म टाकलं जाळलं, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. आपल्या इकडं मुग भाजतात बघा, डाळ करण्या अगोदर मुग भाजले जातात. ते मुग जर एकदा अग्नीच्या संपर्कात आणून जाळले तर काल सांगितल्याप्रमाणे त्याचा जो एम्ब्रिओ आहे तो काय होत असतो, मरत असतो. एकदा का एम्ब्रिओ मेला, कितीही भारी जमिनीत टाकलं तरी ते उगवत. तसं कर्म ज्याचं संपलंय, त्यानं ज्ञानाच्या संपर्कानं कर्माची होळी केली आहे, तो ब्रह्म. म्हणून म्हटलं तर बर का, जरी झाला भ्रष्ट. ब्राह्मण कोण? जो या पदाला आलाय त्याला ब्राह्मण म्हणावं. त्यामुळं ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि जो नैष्कर्म्य अवस्थेतून कर्म करतोय, त्याची कर्म चांगली किंवा वाईट दोन्ही फळाला येत नाही. पण न कळता या वाक्याचा अपभ्रंश करून कर्माला थारा देणं म्हणजे स्वतःच्या नरकाची दरवाजे खुले करणं. त्यामुळे सावधानता महत्वाची आहे. त्यानंतरचा श्लोक, त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य तृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. जो शरीरी उदासू फलभोगी निराशू. जो शरीरी उदासू फलभोगी निराशू नित्यता उदासू होऊनी असे. नित्यता उदासू होऊनी असे. जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ओगरा. जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ओगरा. न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. बघा, जो शरीरी उदासू फळभोगी निराशू. शरीरावर उदास आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदास. का हो? गेले आशा पास निवारून. म्हणजेच फळभोगावर तो कसा आहे, निराश आहे. म्हणून त्याला काय आहे, नित्यता उल्हास. माणसाकडे उल्हास असतो पण कधी कधी असतो, त्याच्या उल्हासात अखंडता नसते. ज्ञानी व्यक्तीच्या उल्हासात नित्यता असते. 5-5, 7-7, 20-20 वर्ष झाल्यानंतर म्हणतात महाराज, 5 मिनिटाची सुट्टी नाही. ही जोक नाही हा, व्यक्तीची नाही, भगवंताची स्तुती करतोय. काय म्हणतायत, नित्यता उल्हास होऊन असे. नित्यता उल्हास आहे. जो संतोषाचा गाभारा, आशेचा किरण घेऊन आलोय, आशेचा संचार करायचा म्हणजे जग निराशेत. तो काय, संतोषाचा गाभारा, कधीच थकणार नाही ना रुकणार नाही. अशा प्रकारे आनंदाचा जो गाभारा आहे, आत्मबोधाची उगरा. कारण त्याला बाहेरचं सुख आणि दुःख त्रास देऊ शकत नाही. कारण आत्मबोधाच्या ताटावर तो सुखानं जेवण करतोय. पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. आत्मबोधाचं ताट. आपण जर बाहेरच्या ताटात जेवायला बसलो तर जेवण झाल्याबरोबर कितीही भारी पदार्थ असू दे, आता बस म्हणून. ज्ञानेश्वरी ऐकत असताना आता बस करा म्हणा वाटतं का? व्यावहारिक बंधन आहेत, शरीराला त्रास होईल किंवा काही काम आहेत उठा वाटेल. मन उठा वाटतं का ज्याचं बसलंय? नाही. तशा प्रकारचं आत्मबोधाच्या ताटात जेवत असताना जो नको म्हणतच नाही तो ज्ञानी. अशा प्रकारे भगवान म्हणतायत,
त्यानंतर निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहा शरीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छालाभ सन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समः सिद्ध्वावसिद्धो च कृत्वापि न विद्यते कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा कुरुंडी अहम भावेसी म्हणून अवसरे जे जे पावे की तेने तो सुखावे म्हणून अवसरे जे जे पावे की तेने तो सुखावे जया आपुलेनी आणि परावे दोन्ही नाही जया आपुले आणि परावे दोन्ही नाही तो दिठी जे पाहे ते अनिकची होऊनी जाये तो जे पाहे ऐके ते आहे तोची जहाला ऐके ते आहे तोची जहाला चरणी हण चाले मुखे जे जे बोले चरणी हण चाले मुखे जे जे बोले ऐसे चेष्टा जात ते तुले आपण चीजो ऐसे चेष्टा जात ते तुले आपण हे असो विश्व पाही जयासे आपण पे वाचोनी नाही हे विश्व पाही जयासी आपण ते वाचुनी नाही आता कवनते कर्म काही बाधी तयाते आता कवनते कर्म काही बाधी तयाते आ मत्सरू जेथ उपजे ते तुले नुरेची जया दुजे मत्सरू काही म्हणजे बोलवरी तो निर्मत्सरू काय म्हणून सर्वा परी मुक्तू तो सकर्मचू कर्म रहितू म्हणून सर्वापरिमुक्तो तो सकर्मोची कर्म रहितो सगुण परी गुणातीतू एथ भ्रांती नाही परिगुणाती तू एक भ्रांती नाही कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी अधिकाधिक आवडीनं जो महासुखाची गोडी घेतोय काय सांडोनिया अशा कुरोडी अहम भावेसी अहंकाराच्या भावनेनं उत्पन्न झालेली अपेक्षा त्यानं फेकून दिली आहे आणि महासुखाची गोडी तो अत्यंत आवडीनं अधिकाधिक सेवन करतोय असं म्हणतायत म्हणून अवसरे जे जे पावे की तेनेची तो सुखा अवसरानं वेळेनं जे जे मिळालंय ते घेऊनच तो सुखी राहतो म्हणजे काही मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाही काही बनण्याचा प्रयत्न केला जात नाही खरंच बनला जात असं म्हणतायत अवसरे जे जे पावे वेळेनुसार जे जे मिळालंय त्यातच तो सुखी राहतो जया आपुले आणि परावे दोन्ही नाही जो घराचा विचार करत नाही आपल्या आई वडिलांचा विचार करत नाही भक्त ऐसे काय कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत अशा साधू संतांना लोक म्हणतात या आपल्या लोकांना सांभाळते दुसऱ्याला असं नाही म्हणत आपुले आणि परावे दोन्ही नाही
दोन्ही सुद्धा नाहीये. तो दिठी जे पाहे ते आपणची होवोनी जाये. त्यानं जिथं नजर टाकली तो स्वतःच ऐके ते आहे तोचे झाला. ऐका, त्या ठिकाणी दृष्टी टाकेल तो तेच होत असतो. चरणी हण चाले, पायानं चालतो. मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची होय. मुखानं जे जे बोलल, जे जे कर्म करेल, ते कर्म म्हणजे आपण. काही कामावरून माणसाची ओळख असते. तशा पद्धतीत ज्या कामावर नजर टाकली आहे त्याच्यावर विशेषतः छाप पडत असते. ही विशेषता पोहोचलेल्या पुरुषाची आहे. चरणी हण चाले, मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो. हे असो विश्व पाहे, जयासी आपण पे वाचून नाही. जगात माझ्याशिवाय विश्व आहे असं ज्याला वाटतच नाही, आता कवन ते कर्म काही बाधित याते. विश्व माझं आहे आणि या संपूर्ण विश्वाला सुखी करण्यासाठी त्यानं जे कर्म केले त्या कर्माचा पाप त्याला लागेल का हो? दुष्टाला मारण्यासाठी जर शस्त्र उचललं असेल तर दुष्टाला मारून तो सज्जनाला सुखी करतोय, पाप लागण्याचा काय प्रश्न आहे? नाही तर काही लोकांना वाटतं मारणं म्हणजे पाप आहे. तसं नसतं. दुष्टाला मारणं हे पुण्य आहे, सज्जनाकडे वाकडी नजर करणं हे सुद्धा पाप. त्यामुळे ती कृती किंवा ती क्रिया म्हणजे पाप नाही, त्यामागचा उद्देश आणि त्याचे परिणाम यावरून पाप पुण्य फलित होत. त्या ठिकाणी सांगतायत, हा मत्सरू जेथ उपजे. कोणता मत्सरू? ते तुले नुरेची जया दुजे, तू निर्मत्सरू काय म्हणे जे बोलवरी. हा मत्सर जिथं उगवत नाहीये, ते तुले नुरेची जया दुजे, तिथं ज्याला दुसरं उरलंच नाही त्याला मत्सर बाधा करेल का? मत्सर कुणाला बाधा करतो? बघा, आपण शेतात जरी एखाद्या माणसाला आणलं तर बोलत असताना हे माझं शेत आहे म्हणून दाखवणं आणि हे आपलं शेत आहे म्हणून दाखवणं, भारतीय भाषा बघा. माझं शेत म्हणून दाखवणं आणि आपलं शेत म्हणून दाखवणं. आपलं म्हणल्यानंतर समोरच्याला माझाही अधिकार आहे आणि माझं आहे म्हटल्यानंतर आपण त्याला परक समजून दाखवायलो. फरक कसा आहे बघा. जिथं द्वंद्वाला जागाच नाही, दुजे जवजव घडे, तव तव संसार भय जोडे. एकटच समजून वागत असणारा भीतीचा विषय नाही. जो जगालाच माझं समजतो तो कुणाचा द्वेष करण्याचा विषय. महत्वाची गोष्ट आहे, द्वेष आणि विरोध वेगळा. दुष्टाचा विरोध केलाच पाहिजे, द्वेष मात्र कुणाचाच नाही केला पाहिजे. भावार्थ रामायण ऐकल्यानंतर लक्षात येईल, रामानं प्रत्येक राक्षस मारला परंतु शेवटी नाथ महाराजांनी वर्णन केलं, उद्धार केला. पण राक्षसाचा उद्धार कुरवाळून करता येत नसतो, त्याला बाणानच करावा लागतो. हा विरोध आहे, द्वेष नाही. द्वेष असता माझ्या पत्नीचं हरण केलंय तर रावण नरकात घातला असता. रामानं नरकात नाही घातला, कुठं घातला? विरोध वेगळा आणि द्वेष वेगळा. आपली संस्कृती सांगते महाराज, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. विरोध नाही म्हटले, विरोध कुणाचाही करावा लागतो वेळ आल्यास. त्या ठिकाणी बघा, ते तुझे नुरेची जया तुझे, ज्याला दुसरं उरलंच नाही, तो निर्मत्सरू काय बोलीजे बोलवे. त्याला निर्मत्सरू आहे कशाला म्हणावं? कारण एखाद्या माणसाला म्हणतात आपण तो निर्मत्सरू आहे, हो त्याला कुणाचंच मत्सर नाही, पण मत्सर येण्याची शक्यता आहे. आज स्वच्छ आहे पण कुठंतरी उडी मारली की घाण होऊ शकतो. पण जो दुसरं मानतच नाही, जो चिखलात आणि आपल्यात फरकच मानत नाही, त्याला चिखलाचा काय परिणाम होणार? अशा प्रकारे माऊली म्हणतायत, त्याजवळ मत्सर येऊ शकत नाही, म्हणून सर्वा परी मुक्तो. सर्व ठिकाणी तो कोण आहे?
मुक्त आहे. तो कर्मच्युत रहितो. तो काम करत असताना सुद्धा कर्मरहित. सगुण परी गुणातीत. दिसताना सगुण दिसतोय पण गुणांच्या पलीकडचा आहे. येथ भ्रांती नाही म्हणून त्याला ईश्वर म्हणण्यात अडचण नाही. म्हणून त्याला निष्कर्म म्हणण्यात अडचण नाही. तो करताना काय रागानं कर्म करतो असं वाटतं काही लोकांना किती रागीट आहे. तो रागातही स्थिर नसतो, तो प्रेमातही स्थिर नसतो. तो कुणाला आपलंही म्हणत नाही महाराज. काही लोक बघा अत्यंत मोठ्या पदावर असतात पण त्यांच्या घरची लोक रस्त्यावर चहा विकतात. म्हणजे तो कुणाला आपलंही मानत नाही तर कुणाला परकही मानत नाही. दुष्टाला सजा आणि सज्जनाचं संरक्षण बिनधास्त निष्कर्म अवस्थेतून करणं हे पोहोचल्याचं लक्षण आहे. भगवान अशा पद्धतीत म्हणतायत. यानंतर आपण पसायदान घेऊया. 22व्या श्लोकापर्यंतच निरूपण आणि पारायण झाले. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे तो ते लाभो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मंदियाळी अनबरत भूमंडळी भेट दूता चला कल्पतरुंचे आव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेघे लांछन मार्दंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्णोनितिः लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित प्राणी ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजयी हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होई जाण कसावो येणे मध्ये ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला तथास्तु तथास्तु तथास्तु.
बघा, आपण साधारणतः आता 4था अध्याय जो ज्ञान कर्म संन्यास योग आहे, कर्मयोग सांगितला आणि ज्ञान कर्म संन्यास योग सांगतायत भगवान. आता लक्षात येत आहे की ज्ञान काय आणि त्यापासून संन्यास पद्धती घ्यायचा. कर्म तर करायचे, कर्माच्या वेगळं कसं राहायचं आणि भगवंतापर्यंत जाण्यासाठी सांगतायत बरं का हे सगळं. स्वार्थी भक्ताला काहीच सांगायचं नमस्कार मंडळ भागून जात. ज्याला मुक्त व्हायचंय आणि भक्त व्हायचंय त्याच्यासाठी ज्ञाने. त्यामुळे अत्यंत महत्वाचा विषय आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं हृदय एवढं विशाल आहे की त्यांनी पसावर दान मागितलं, त्यात सर्व विश्वाचं कल्याण. पसाय दान, ज्याच्या मुठीमध्ये विश्वाचं कल्याण बसलंय त्या माईपाशी, त्या माईला झोंबणाऱ्या लेकरांची संख्या कमी नसावी. पण आता असं झालंय, गाईला वासरू एक असतं, डुकरीने पिल्ले 12 असतात. तसं परमार्थाकडे येणाऱ्याची संख्या आणि इतर ठिकाणी सुखाची अपेक्षा करणाऱ्यांची संख्या त्यात तफावत. तर हे कुठंतरी आपल्याला दूर करावं लागेल आणि त्यासाठी आपण आपल्या दिवसातला 1 मिनिट, 2 मिनिट, 4 मिनिट, 15 मिनिट तरी दिवसात सापडतात. आणि आपल्या जवळ 100-500 कॉन्टॅक्ट असतात मोबाईल. असा व्यक्ती जो जोडला जाऊ शकतो सुरुवातीला. कारण ज्यावेळेस आपली संख्या 100त असेल त्यावेळेस कुतूहल म्हणून काही लोक येतात आणि ज्यावेळेस गोडी लागते त्यावेळेस चिटकून बसतात. पण कुतूहल तरी वाटण्यासाठी संख्या, या जगामध्ये संख्येची मान्यता आहे, वस्तूची मान्यता नाही. जिथे गर्दी पडली तिथली वस्तू न सांगता हा जगाचा दृष्टिकोन. तर सज्जनांचं सामर्थ्य आणि सज्जनांचं संघटन हे सुद्धा महत्वाचं असतं. आपल्याला